नमस्कार, शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला गणपतीसाठी रवा लाडू दाखवणार आहे। तर मी इथे कढई तापत ठेवलेली आहे। इथे मी अर्धा किलो रवा घेतलेला आहे, म्हणजे ह्या वाटीने 3 वाटी रवा बसलेला आहे। 3 वाटी रवा ह्या वाटीने, ह्याच वाटीने मी दोन वाट्या साखर आणि पाऊण वाटी तूप घेतलेलं आहे आणि वेलची पावडर आणि वर आपल्याला ड्रायफ्रूट काय लावायचे ते आपण बघूया। मी आता तूप घालते। तर कढई माझी तापलेली आहे, त्याच्यामध्ये मी थोडं घालते, थोडं मी नंतर घालणार आहे। अर्धा किलोमध्ये रव्यामध्ये माझ्या ह्या 3 वाट्या रवा बसलेला आहे, 2 वाटी साखर आणि पाऊण वाटी तूप। तर मी ते तूप तापवून घेते। तूप तापल्याशिवाय आपल्याला रवा घालायचा नाही, नाहीतर आपला रवा असा करकरीत वाटतो। चला तूप तापून द्यायचा, तर त्याला तापलं पाहिजे आणि आपल्याला बारीकच रवा घ्यायचा आहे। हा 500 ग्रॅम होता, माझ्या 3 वाट्या भरलेले आहेत आणि आपल्याला हा बारीकच रवा घेतलेला आहे। तूप तापलेलं आहे, मी आता हे रवा घालते। आता गॅस फुल होता, आता मी गॅस स्लो करते। कुठेच आपल्याला गॅस मोठा करायचा नाही, आपल्याला असा 2 मिनिटं चांगला हलवून घ्यायचं आहे। आपल्याला घड्याळ लावूनच बघायचं आहे। आपल्याला ह्याला 17 ते 18 मिनिटं लागतील। रवा भाजायला एकदम स्लो गॅसवर भाजायचा आहे। त्याला करपवायचा नाही किंवा लाल पण करायचा नाही। त्याला चांगलं असं बारीक गॅसवर आणि अशी जाड बुडाचीच कढई घ्यायची। त्याला असं पण भाजून घेऊया। सगळ्या बाजूने सारखं हलवायचं आहे आपल्याला। त्याला लाल करायचं नाही। आपण चिरा किंवा उपमा बनवतो त्या प्रकारे आपल्याला लाल नाही करायचं आहे। कलर न बदलता आपल्याला न करपवता आपल्याला भाजायचं आहे। म्हणून मी अशी जाडच कढई घेतलेली आहे, म्हणजे ह्याच्यात करपलं जात नाही। आपल्याला सारखं मीडियम स्लो गॅसवर आपल्याला हलवत बसायचंय। कढई हलते मध्ये। आपल्याला जवळजवळ ह्याला 17 ते 18 मिनिटं लागतील। आपल्याला कुठेच गॅस मोठं करायचा नाही। चांगलं भाजून घ्यायचंय। त्याला हलकासा सुगंध येईपर्यंत, हलकासा कलर येईपर्यंत भाजायचंय। त्याला कलर आला पाहिजे, लाल पण झाला नाही पाहिजे। हे बघा, मला आता 15 मिनिटं झालेली आहे। हे बघा, आपला मस्त असा रवा अगदी खरपूस झालेला आहे, सुगंध पण यायला लागलेला आहे। तरी आपण आता 2-3 मिनिटं अजून त्याला भाजून घ्यायचं। आता मी थोडंसं तूप ठेवलं होतं ना, आता आपल्याला हे वरून घालायचं आहे, म्हणजे हा तुपाचा सुगंध त्याला आपल्याला कायमच राहील वर। मी आता या स्टेजला हे तूप घालून घेते, म्हणजे आपल्याला त्याचा हे सुगंध राहील। आणि अजून 2 मिनिटं त्याला चांगलं हलवून घेते। चांगलं आपल्याला म्हणजे 15 ते 16 मिनिटं झालेली आहेत। कुठेच माझं हे झालेलं नाहीये। अजून 2 मिनिटं मला हे करायचं आहे। आता मी गॅस बंद करते, म्हणजे जवळजवळ 17 मिनिटं झालेली आहेत आणि मी ते ताटामध्ये काढून घेते। आपल्याला ह्याच्यामध्येच ठेवायचं नाही, कारण गरम कढईमध्ये ठेवलं तर हे सगळं गरम होऊन आपल्याला हे आपल्याला गरम होऊ शकतं आणि आपल्याला हे ताटामध्ये काढायचं आहे। तर मी हीच कढईमध्ये पाक करायला घेते।
आपल्याला ह्याच कढईमध्ये आता आपल्याला सगळं पुसून घ्यायचं, नाही तर हे रवा आपला करपला जाईल. आणि ह्याच कढईमध्ये आपल्याला पाक करायला घ्यायचं आहे. इथे मी 2 वाटी साखर घेतलेली. मी गॅस माझा अजून बंद आहे. आता मी चालू करते. दोन वाटीला मी 1 वाटी पाणी घातलेले. चांगलेसे ढवळून घ्यायचे पटापट. माझा गॅस 2 मिनिटं विरघळेपर्यंत मोठाच आहे, मी बंद केलेला नाही. आपला गॅस मोठा ठेवायचा आहे. 2 मिनिटं आपली साखर विरघळेपर्यंत. एकदा उकळी आली की कमी करायचा. अजूनही साखर विरघळलेली नाही. त्यांना आता एक चांगली उकळी येऊन गेली. तर आपला रवा इथे हे होतोय, सेट होतोय. मी मोठा चमचा घेते. हा मोठा चमचा घेतलाय. आपली साखरी उकळी आलेली नाही. आपल्या आपली साखर विरघळल्यानंतर आपल्याला अजूनही 7-8 मिनिटं, जवळजवळ आपल्याला या पाकाला 8 मिनिटं तरी लागतील. आपण घड्याळ लावूनच बसायचं, म्हणजे आपल्याला अंदाज कळतो. आता माझी साखर जवळजवळ वितळलेली आहे. तर आपल्याला ह्याच्यानंतरही 7-8 मिनिटं ठेवायचं आहे. त्याला उकळी आणून चांगलं हे करायचं आहे. आपल्याला 1 तारी पाक बनवायचा आहे. आपल्याला हळूहळू आपल्या पाकाला उकळी येत आलेली. आपल्याला 1 तारी पाक बनवायचा. हे बघा, आपल्याला 5 ते 6-7 मिनिटं झालेली आहेत. हे बघा, आपल्याला पाक तयार होत आलेले. आपल्याला आता पाक कसा चेक करायचा, तर आपण ह्या अशा बोटावर घेऊन, हे बघा इथे जवळून तुम्हाला दाखवते. हे बघा, हे अशी ताट आपल्याला चिघळे झालं पाहिजे. हे बघा, हे आपल्या बोटाला, हे बघा माझ्या बोटाला असं चिकट आहे. हे आपल्याला सम्मुख. आता तुम्हाला इथे पण दाखवते. आपल्याला एक अशी तार येऊन खेचली पाहिजे वर. हे बघा, हे बघा असं खेचलं पाहिजे. चला, आता माझा पाक तयार झालेला आहे. माझ्या पाकाला 7 ते 8 मिनिटं लागलेली आहेत. मी आपलं घड्याळ, आपल्याला नाही समजत आपल्याला असं, तर आपण घड्याळाने अंदाजे 7-8 मिनिटं आपल्याला करून घ्यायचं आहे. आता मी ह्या स्टेजला त्याच्यावर हे घालते, हा रवा घालते. तर मी गॅस बंदच करते आणि मग घालते, काही हरकत नाही. गरम गरम पाकामध्ये हे घातलं की आपला रवा चांगला फुलला जातो. आपल्याला असं पूर्ण हलवून घ्यायचंय. तुम्हाला वाटेल हे आता खूप पातळ आहे, हे कसं होणार, पण नाही. ह्याला आपल्याला आता जवळजवळ चांगल्या याच्या गुठल्या मोडून घ्यायच्या आणि आपल्याला 1 तास असं ठेवून द्यायचंय. मला वेलची पावडर घालायची, पण मी थोड्या वेळाने घालेन. आपण गरम गरम ह्याच्यामध्ये वेलची पावडर घातली तर आपल्याला सुगंध एवढा येत नाही. ह्याला आता
असंच आपल्याला चांगलं हे मिक्स करून मी आता कढई खाली उतरते. आता गॅस बंद मी केव्हाच केलाय. तर मी कढई खाली उतरून ठेवते. मध्ये मध्ये आपल्याला थोडंसं हलवून बघायचंय ते काय झालं. मध्ये मध्ये थोडंसं आपल्याला हलवून बघायचंय. हे बघा मी आता ह्याला 1 तासाने बघणार. तुम्हाला वाटेल हे पातळ झालंय, पण नाही, हे 1 तासाने आपल्याला चांगलं असं फुलणार आहे. मी आता ह्याच्यावर झाकण ठेवते. आपल्याला ह्याच्यावर असं मस्त असं पॅक झाकण ठेवायचंय आणि आपल्याला मध्ये मध्ये 15 मिनिटांनी हलवून बघायचंय. आता मी ह्याच्यावर झाकण ठेवून मी असंच जवळजवळ 1 तास ठेवणार आहे. मग आपण बघू. हे बघा 1 तासाने माझे आता हे बघा हे रव्याचं आहे सगळं थंड. मला बरोबर 1 तास लागलेला आहे. तर मी असं पूर्ण त्याला असं गाठी त्याला मी चमच काढते आणि हातानेच फोडून घेते. हाताने जायचं आपल्याला चांगलं असं हे करून घ्यायचं आहे. असं बघू शकता इथे. आणि आपण हे आता कुठे पण उभं राहून करू शकतो. मी थोडीशी लाईट लावते. तर मी लाईट लावली. पावसाने काळोख केलाय, मी थोडा काळोख आलाय. हे बघा आपल्याला अशा ह्या पूर्ण अशा आपल्याला हे सगळं गाठी अशा खोलून घ्यायचे आहेत. आणि आता मी ह्या स्टेजला आता वेलची पावडर टाकायची. गरम गरम ह्याच्यामध्ये वेलची पावडर टाकायची नाही, म्हणजे आपल्याला त्याचा सुगंध येत नाही. म्हणून मी आता त्याला वेलची पावडर टाकली. आणि चमच न लावता आपल्याला हातानेच खालीवर करायचं आहे. म्हणजे तो आता मस्तपैकी असं हे होईल. हे बघा असे मस्त असे आपले लाडू वळले जात आहेत. मला बरोबर 1 तास लागला. हे बघा तर मी वेलची पावडर टाकलेली आहे. हे असं मस्तपैकी आता त्याला मिक्स करून घेते. वेलची पावडर पण आपली मिक्स झालेली आहे. आणि हे थोडंसं अजून कोमट आहे, पण काही गरम नाही, कोमट आहे. आणि तेवढं तरी आपल्याला लाडू बांधेपर्यंत आपल्याला कोमट पाहिजेच. जसे आपल्याला पाहिजे लहान मोठे आपल्या ह्या मुठीमध्ये बसतील एवढे आपल्याला असे करायचे. असे सहज वळले जात आहेत. हे बघा छान वळले जात आहेत. नंतर आपल्याला असं दाबून दाबून आपल्याला नंतर हलवायचं आहे. कारण की आपल्याला त्याला आणि आपल्याला ह्या स्टेजला असं हे मनुके लावायचे ना. काय झालं हे बघा आपल्याला असं दाबल्यानंतर आपल्याला इथे असं दाबून मनुका लावायचा आहे आणि आपल्याला असं दाबायचं आहे. मनुका पडला तरी चालेल, असा दाबून घेतला असा तो पडणार पण नाही. दाबून दाबून आपल्याला असे हे लाडू वळायचे. हे बघा असे छान लाडू असे आपले वळले जात आहेत. फुटत पण नाही काय नाही. पण आपल्याला असं चांगलं असं घासून असं चुरगळून घ्यायचं आहे. असं त्याची गाठी गुठल्या तर नाहीच झालेल्या आहेत, तरी पण आपल्याला असं चांगल्या हाताने असं त्याला हे करायचं आहे. असं दाबता दाबताच आपल्याला हा मनुका पण असा थोडा दाबून घ्यायचा असा, म्हणजे तो आपला पडणार नाही. असा असं मनुका दाबला गेला की पडणार नाही. असे लावून आपल्याला हे सगळे असे वळून घ्यायचे आणि असा हलवला की त्याला शायनिंग पण येईल. थोडीशी अशी आपल्या हातावर थोडंसं हलवायचं. असे जेवढे आपल्याला मोठे पाहिजेत, किती लहान पाहिजे तसे त्या साईजचे आपण. एकदम लहान पण करून काय उपयोग नाही. चला आता मी असेच हे मनुका दाबायचा आणि मग परत लावायचा, मग तो मनुका पडत नाही. असं हातावर घेऊन हे 2 बोटं आपल्याला दाबायची वर. हे बघ असं आपल्याला हा असा थोडंसं हलवलात ना की त्याला शायनिंग येते चांगली. आणि असा मस्त असा लाडू आपल्याला झालेला आहे. असं चला मी तर हे ह्याचेच सगळे करते आणि त्याच्या हे मिक्स करून त्याला असं चांगलं फेसून घ्यायचं आहे.
थोडेसे असे मी करते. हे बघा असे माझे लाडू झालेले आहेत. हे माझे अर्धा किलोमध्ये 27 ते 27 लाडू झालेले आहेत. हे बघा मी जास्त मोठे पण केले नाही, एकदम लहान पण केले नाही, मीडियम केलेत. मला माझे लाडू कसे वाटले मला कमेंटमध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल बटनला क्लिक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा. चला बाय बाय. आता मी व्हिडिओ बंद करते आणि